नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज दिनांक 10 एप्रिल 2026 आणि आजच्या व्हिडिओमध्ये आज दुपारी 2 वाजेपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील तुरीचे बाजारभावाचे अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. आज सकाळचे खरेदी बाजार सत्र सुरू होताच राज्यात अमरावती, अकोला, कारंजा कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये चांगली सुधारणा बघायला मिळाली असून त्याचबरोबर उच्चांकी बाजारभावाचा जर विचार केला तर औराद, शहाजनी, कारंजा आणि कृषी उत्पन्न बाजार समिती, हिंगणघाट या सर्व बाजार समित्यांमध्ये तुरीच्या बाजारभाव चांगली दरवाढ होताना बघायला मिळालं असून उर्वरित राज्यातील बाजारभाव कसे राहिले, कुठल्या बाजार समितीमध्ये, कुठल्या जिल्ह्यात, तालुक्यात आज तुरीला काय बाजारभाव निघाले याची सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिली बाजार समिती आहे मित्रांनो नागपूर. या ठिकाणी दुपारीपर्यंत 4,400 क्विंटलपर्यंत तुरीची आवक आलेली होती. कमीत कमी दर 7,000 रुपये, सर्वसाधारण दर 7,575 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर निघाले आहे 7,761 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे चंद्रपूर. 90 क्विंटल लाल तुरीची आवक, कमीत कमी दर 6,800 रुपये, सर्वसाधारण दर 7,105, तर जास्तीत जास्त दर 7,250. त्यानंतर बाजार समिती आहे राहुरी वांबोरी. 25 क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती. कमीत कमी दर 7,100 रुपये, सर्वसाधारण दर 7,200, तर जास्तीत जास्त दर 7,350. त्यानंतर पुढील तालुका आहे मित्रांनो पैठण जिल्हा, छत्रपती संभाजीनगर. दुपारपर्यंत 35 क्विंटलपर्यंत आवक होती. कमीत कमी दर निघालेले आहे 7,000 रुपये, सर्वसाधारण दर 7,350, तर जास्तीत जास्त दर 7,450. त्यानंतर बाजार समिती कारंजा. आवक या ठिकाणी 4,000 क्विंटलची. कमीत कमी दर 7,100 रुपये, सर्वसाधारण दर 7,600, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव लाल तुरीला 8,080 रुपये प्रति क्विंटलपर्यंत सध्या बाजारभाव निघालेला असून त्यानंतर पुढील बाजार समिती आहे हिंगोली तूर गज्जर. आवक आलेली या ठिकाणी 550 क्विंटलची. कमीत कमी दर 7,100 रुपये, सर्वसाधारण तूर बाजारभाव 7,440, तर जास्तीत जास्त दर 7,670 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे मुरुम तूर गज्जर. आवक आलेली होती 100 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 7,100 रुपये, सर्वसाधारण दर 7,300, तर जास्तीत जास्त दर 7,545 रुपये. त्यानंतर पांढरकवडा तूर हायब्रिड. आवक 55 क्विंटलची. कमीत कमी दर 7,000 रुपये, सर्वसाधारण दर निघालेले आहे 7,100, तर जास्तीत जास्त दर 7,260 रुपये प्रति क्विंटलपर्यंत. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लातूर तूर लाल. आवक आलेली या ठिकाणी 1,698 क्विंटलची आणि बाजारभावामध्ये स्थिरता बघायला मिळाली असून कमीत कमी दर होते 7,100, सर्वसाधारण दर 7,550, तर जास्तीत जास्त दर 7,750 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे जालना तूर लाल. आवक आलेली या ठिकाणी 327 क्विंटल लाल तुरीची आणि बाजारभावामध्ये आज उसळी बघायला मिळाली असून जास्तीत जास्त दर 8,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत बाजारभाव निघालेला असून कमीत कमी दर होते 7,100, तर सर्वसाधारण तूर बाजारभाव 7,600 रुपये. त्यानंतर बाजार समिती अकोला तूर लाल. आवक आलेली होती 1,278 क्विंटलपर्यंत. कमीत कमी दर 7,340 रुपये, सर्वसाधारण दर 7,900 रुपये, तर जास्तीत जास्त दर 8,185 रुपये. त्यानंतर बाजार समिती अमरावती तूर लाल. आवक 3,663 क्विंटलपर्यंत. कमीत कमी दर निघालेले आहे 7,400 रुपये, सर्वसाधारण दर 7,750, तर जास्तीत जास्त दर 8,045 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे उत्तर महाराष्ट्रामधून धुळे. 38 क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी दुपारपर्यंत होती मित्रांनो आणि बाजारभावामध्ये थोडाफार दबाव बघायला मिळाला असून कमीत कमी दर होते 6,000 रुपये, सर्वसाधारण तूर बाजारभाव या ठिकाणी फक्त 6,400, तर जास्तीत जास्त दर 6,700 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे हिंगणघाट जिल्हा वर्धा. आवक आलेली होती 3,093 क्विंटल लाल तुरीची आणि बाजारभावामध्ये जबरदस्त उसळी बघायला मिळाली असून जवळपास 8,500 रुपये सुपर क्वालिटी फिल्टर तुरीला आजचे बाजारभाव निघालेले असून कमीत कमी दर 6,300 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 8,100 रुपये. त्यानंतर बाजार समिती वाशिम तूर लाल. 1,568 क्विंटल लाल तुरीची आवक आणि बाजारभावात स्थिरता बघायला मिळाली असून कमीत कमी दर होते 7,230, तर सर्वसाधारण दर 7,300, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 7,645 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मूर्तिजापूर जिल्हा अकोला. आवक 350 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर निघालेले आहे 7,100 रुपये, सर्वसाधारण दर 7,415, तर जास्तीत जास्त दर 7,730 रुपये. त्यानंतर बाजार समिती चांदूर बाजार जिल्हा अमरावती. आवक 1,180 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 7,000 रुपये, सर्वसाधारण दर 8,120, तर जास्तीत जास्त दर 8,220. त्यानंतर बाजार समिती आहे लोणार जिल्हा बुलढाणा. तूर लोकल. आवक आलेली होती या ठिकाणी 300 क्विंटलपर्यंत. कमीत कमी दर निघालेले आहे 7,000 रुपये, सर्वसाधारण तूर बाजारभाव 7,300, तर जास्तीत जास्त दर 7,645 रुपये. त्यानंतर बाजार समिती मंगरुळपीर शेलू बाजार तूर लाल. आवक 250 क्विंटलपर्यंत. कमीत कमी दर 6,140 रुपये, सर्वसाधारण तूर बाजारभाव निघाले आहे 7,350, तर जास्तीत जास्त दर 7,000
₹498. त्यानंतर मंगरुळपीर जिल्हा वाशिम, आवक आलेली होती 28 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर निघाले आहे ₹8,000 प्रति क्विंटलपर्यंत. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वर्धा तूर लोकल, आवक 229 क्विंटलची. कमीत कमी दर ₹7,375. सर्वसाधारण दर होते ₹7,550, तर जास्तीत जास्त दर ₹7,780 प्रति क्विंटल. त्यानंतर शेवटची बाजार समिती आहे धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती, 230 क्विंटल लाल तुरीची आवक. कमीत कमी दर ₹7,200, सर्वसाधारण दर ₹7,468 प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर ₹7,950 प्रति क्विंटलपर्यंत. तर हे होते मित्रांनो आज दुपारी 2 वाजेपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाचे अपडेट. राज्यातील तूर बाजारभाव बघता बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये आज हळूहळू सुधारणा होताना बघायला मिळालं असून सध्याच्या घडीला आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यातील तूर बाजारभाव असेल तर कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार मित्रांनो.